सराव संच 2.6 मधील हे पहिलं प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नात काय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचे गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काय. बघा, प्रगती नावाची मुलगी, तिचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय, म्हणजे आजचं नाही, 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं जे काही वय असेल त्या वयांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार किती येतो, 84 येतो. तर तिचं आजचं वय काढायचं आहे. मग हे उदाहरण कसं सोडवायचं, तर प्रगतीचे आजचे वय x मानू. बघा, प्रगतीचे आजचे वय x वर्ष मानू. आजचं वय जर x वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय किती असेल. बघा समजा आजचं वय 15 असेल तर 2 वर्षापूर्वी वय किती होतं, बरोबर आहे 13 असेल. आणि आजचं वय 15 आहे, 3 वर्षानंतरचं वय किती असेल. आजचं वय 15 तर 3 वर्षानंतरचं वय 18 होईल, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे इथं काय करायचं, प्रगतीचं आजचं वय x वर्ष मानलेले, म्हणून तिचे 2 वर्षापूर्वीचे वय काय होईल, x वजा 2 वर्ष होईल, बरोबर. पूर्वीचं म्हटल्यानंतर वजाबाकी करायचं. आता बघा, तसेच तिचे 3 वर्षानंतरचे वय, नंतरचे वय x अधिक 3 वर्ष होईल, बरोबर आहे. गणितातील अटीनुसार आता अट काय तुम्हाला मी आत्ताच सांगितले, 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं त्यांचा गुणाकार 84 आहे. म्हणजेच काय होईल बघा, x वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर किती, 84. ही अट सगळ्यांच्या लक्षात राहील का. इथं वाचल्यानंतर त्या अटीचं रूपांतरण कसं केलं लक्षात आलं ना तुमच्या. बघा, मग हे 2 कंसांचा गुणाकार कसं करायचं हे अगदी 6व्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेला आहात. 5वी 6वीच्या इयत्तेमध्ये 2 कंसांचा गुणाकार करत असताना पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्याला गुणायचं. x कंसात x अधिक 3 वजा 2 कंसात x अधिक 3, म्हणजे पहिल्या कंसातील पहिल्या पदाने कंसाला गुणायचं, पुन्हा दुसऱ्या पदाने सुद्धा दुसऱ्या कंसाला गुणायचं, बरोबर 84. मग याला सोपं रूप देतो पुन्हा, x वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6. हे लक्षात आलं ना तुम्हाला गुणाकार. x ने x ला गुणा x वर्ग, x ने 3 ला गुणा 3x येईल, वजा 2 ने x ला गुणा वजा 2x, वजा 2 ने 3 ला गुणा वजा 6x बरोबर 84. आता सगळंच मी डाव्या बाजूला लिहितो, बरोबर 0 लिहितो. x वर्ग हे अधिक 3x वजा 2x, म्हणजे 3x मधून 2x गेले, किती राहिले 1x. 1 लिहित नाही मी, फक्त x लिहितो. वजा 6 वजा 84 बरोबर 0. काय येईल, x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. मग याला पुढचं रूप कसं देता येईल बघा. मला आता अशा 2 संख्या घ्यायच्या, हे दिलेलं वर्ग समीकरण, या वर्ग समीकरणाला सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. वर्ग समीकरणाला त्यातील चलाची किंमत काढायचं, x ची किंमत मला काढायचं, लक्षात आलं ना तुमच्या. मग हे कुठल्या पद्धतीने काढायचं, मग तुम्ही पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवला चालतं, अवयव पाडून सोडवता चालतं. मग मी अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण या ठिकाणी सोडवतो. म्हणजे मला गुणाकार किती पाहिजे, वजा 90. गुणाकार वजा 90 पाहिजे. आणि
बेरीज किती पाहिजे? बेरीज 1 पाहिजे, अधिक 1. अशा 2 संख्या मला शोधून काढायची. अशा 2 संख्या मला शोधून काढायची. गुणाकार 90 येणार आणि बेरीज 1 येणार. बेरीज जेव्हा 1 असते, बेरीज किंवा वजाबाकी, तेव्हा त्या दोन्ही संख्या या सलग संख्या असतात. अशा कोणत्या सलग संख्या आहेत की त्यांचा गुणाकार 90 येतो? मग 1 9 10 90, बरोबर आहे. पण गुणाकार ऋण पाहिजे, याचा अर्थ दोन्ही पैकी 1 ऋण पाहिजे, मग 1 धन पाहिजे. मग कोणालाही दिलं तर चालेल का? नाही चालणार. इथं जे आहे मधल्या पदाचं चिन्ह हे मोठ्याला द्यायचं. ओके, इथं अधिक असेल, इथं वजा असेल. आता बघा बरं, या दोन्ही समीकरणांचं, या दोन्ही संख्याचं ह्या दोन्ही अटी पूर्ण होतात का बघा. गुणाकार वजा 90 आणि यांची बेरीज केली असता 1 येते. मग अवयव पद्धतीनं हे सोडून घेऊया. मग सोडवताना कसं होईल? आता मधल्या पदाचं फोड करतो, x1 अधिक 10x वजा 9x बरोबर 0. मग वजा 9x, अजून राहिलेलं तिसरं पद मी लिहिलेलं नाही, वजा 90 बरोबर 0. मग आता या 2 मधला कॉमन काढतो, या 2 मधला कॉमन काढतो. कॉमन म्हणजे सामायिक. काय सामायिक येईल? x सामायिक येईल. x कंसात x अधिक 10 असेल. इथून वजा 9 मी सामायिक काढतो. मग 9 काढल्यानंतर इथं 0 राहील का? सामायिक म्हणजे तसं निघत नसतं ते, त्याला भागून तो बाहेर पडतो. बघा इथं प्रत्यक्ष करताना तुमच्या लक्षात येईल, इथला वजा आणि इथला वजा मी दोन्ही काढला म्हणजे दोन्ही अधिक झाल्यात आतमध्ये. याला 9 न भागा x येईल, याला 9 न भागा 10 येईल बरोबर 0. मग 2 कंस सारखे आले, x अधिक 10 दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणजेच काय होईल? x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर 9. x बरोबर 9. मग x म्हणजे ह्या गणितामध्ये काय? वय. वय कधीतरी वजामध्ये असतं का? नाही, वजामध्ये केव्हाही वय नसतं. म्हणून या ठिकाणी x बरोबर वजा 10 हे अग्राह्य आहे. अग्राह्य म्हणजे काय? त्याला गृहीत धरायचं नाही, म्हणजे योग्य नाही ते उत्तर. म्हणून सगळ्यात शेवटी उत्तर काय येईल? आता प्रगतीचे आजचे वय x बरोबर 9 वर्ष. हे उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? आता हे तुम्ही टेस्ट करून बघू शकता बरं का. बघा त्यांनी काय म्हणले, 2 वर्षापूर्वीचं वय, आजचं वय 9 आहे, 2 वर्षापूर्वी किती वय असणार आहे? 7 बरोबर आहे. आणि 3 वर्षानंतर म्हणजे 9 मध्ये 3 मिळवल्यानंतर काय होईल? 12. 7 आणि 12 यांचा गुणाकार 84. 12 7 84. म्हणजे आपण सोडवलेलं गणित हे अगदी बरोबर आहे. लक्षात आलं ना तुमच्या? ठीक आहे. हे दुसरं उदाहरण आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय बघूया? 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधायच्या. आता त्या समसंख्या कोणत्या आहेत माहिती नाही, पण त्या दोन्ही क्रमागत आहेत समसंख्या आणि त्यांचा गुणाकार 244 आहे. म्हणजे हे कोडं दिल्यासारखं असतं. मग ह्याला समीकरणाच्या स्वरूपात आणून आपल्याला सोडवावं लागणार आहे. बघा, लहान नैसर्गिक समसंख्या लहान नैसर्गिक समसंख्या x मानू. त्यानंतरची
क्रमागत समसंख्या x अधिक 2 होईल. बरोबर. बघा, एक x आहे, दुसरं x अधिक 2. गणितातील अटीनुसार काय गणितामध्ये अट बघा, पुन्हा एकदा वाचा. ह्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, ही अट आहे. मग त्या अटीनुसार काय होईल, x त्याचा वर्ग आहे अधिक x अधिक 2 त्याचा वर्ग आहे, यांची बेरीज किती येते 244. बघा, पहिली समनैसर्गिक संख्या, ही दुसरी समनैसर्गिक संख्या आणि त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे बेरीजचं चिन्ह काय असेल 244 असेल. ठीक आहे. मग आता याचा विस्तार करूया. x वर्ग अधिक याचा विस्तार कसं करायचं, a अधिक b कंसाचा वर्ग याप्रमाणे विस्तार करावा लागेल. म्हणजे x वर्ग अधिक दोन्हींचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 4x अधिक 4 बरोबर 244. हे सगळंच डाव्या बाजूला घेऊ आणि बरोबर चिन्ह सोडून घेऊ. x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग येईल अधिक 4x अधिक 4 वजा 244. हे अधिक 244 अलीकडे आल्यानंतर वजा 244 झाला बरोबर 0. मग काय होईल इथं, 2x वर्ग अधिक 4x वजा 240 बरोबर 0. ओके. मग ह्या समीकरणाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, सगळ्याच संख्यांना 2 ने भाग जातो. मग 2 ने भागू, 2 ने भागू, भागून काय येईल आता, याला 2 ने भागा फक्त x वर्ग येईल. बरोबर. अधिक चिन्ह जशास तसं, 4 ला 2 ने भागल्यानंतर 2 येतं, हे x जशास तसं, वजा 240 ला भागल्यानंतर काय होईल 120 येईल. मग पुन्हा आता इथे तुम्हाला काय मिळालं, वर्ग समीकरण. बरोबर आहे. मग या वर्ग समीकरणामध्ये पुन्हा हे अवयव पद्धतीने जर सोडवायचं झालं मधल्या पदाची फोड करून, तर काय करता येईल, इथं वजा 120 गुणाकार पाहिजे. काय पाहिजे, वजा 120 गुणाकार पाहिजे. आणि बेरीज किती पाहिजे, 2 पाहिजे अधिक 2. अशा संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत. मग त्या संख्या काय असतील, थोडंसं विचार करा. जर पाढे पाठ असतील, अवयव पाडता येत असेल, हे प्रॅक्टिसने जमतं बरं. ठीक आहे. मग अशा दोन संख्या 10 आणि 12 असं येतील. बरोबर आहे. 12 आणि 10 120. पण गुणाकार मी काय करतो, इथं एका ठिकाणी 12 लिहितो, एका ठिकाणी 10 लिहितो. पण 10 आणि 12 यांचा गुणाकार अधिक 120 येतो. वजा 120 जर गुणाकार पाहिजे असेल तर दोन्हीपैकी एक काय असणार आहे, वजा असणार आहे. मग कोणाला द्यायचं, मधलं चिन्ह जे असतं ते मोठ्याला द्यायचं. म्हणजे अधिक 12 आणि वजा 10. आता बघा, यांचा गुणाकार वजा 120, बेरीज करा अधिक 2 येतो. ठीक आहे. मग x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. मग पुन्हा पहिल्या 2 मधला कॉमन काढा, दुसऱ्या 2 मधला कॉमन काढा. पहिल्या 2 मध्ये x सामायिक काढा, x अधिक 12 वजा 10 कॉमन काढा, x अधिक 12. मग 2 कंस सारखे, x अधिक 12 पहिल्या कंसात, कंसाबाहेरचं दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. म्हणून x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. मग x बरोबर काय, वजा 12 किंवा x बरोबर 10. आता x च्या दोन किमती आल्या इथं, वजा 12 आणि 10. यापैकी वजा 12 हे अग्राह्य मी म्हणतो. का तर त्यांनी काय म्हणले प्रश्नामध्ये, नैसर्गिक म्हणले. ते नैसर्गिक संख्या वजा 12 हे नैसर्गिक संख्या असू शकेल का, नाही.
म्हणून x बरोबर -12 ही किंमत अग्राह्य. x बरोबर -12 किंवा इथे लिहितोय -12 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही. म्हणून x बरोबर -12 हे अग्राह्य. म्हणून पहिली नैसर्गिक संख्या किंवा इष्ट संख्या 10 व 12 या आहेत. कोणाला अडचण आहे? इथपर्यंत लक्षात आलं ना? तुम्ही सोडवलेलं किंवा आपण सोडवलेलं गणित करेक्ट आहे किंवा नाही कसं चेक करायचं? बघा इथं 2 क्रमांक नैसर्गिक समसंख्यांच्या वर्गांची बेरीज. आता ह्या 2 संख्या मिळाल्या. 10चा वर्ग किती? 100. 12चा वर्ग किती? 144. 144 आणि 100 यांची बेरीज किती येते? 244. म्हणजे गणितातली अट पूर्ण होते. हे उदाहरण आपण सोडवलेलं अगदी बरोबर आहे. लक्षात आलं ना तुमच्या? या उदाहरणामध्ये श्री मधुसूदन यांची एक संत्र्याची बाग आहे आणि त्या बागेमध्ये काही आडव्या रांगा आहेत आणि काही उभ्या रांगा आहेत. मग त्यांनी काय म्हणलंय? उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे आडव्या रांगेमध्ये झाडं कशी जास्त आहेत आणि उभ्या रांगेमध्ये कसे कमी आहेत. मग उभ्या रांगेतील झाडांची संख्या x त्यांनी माना म्हणून सांगितली. ठीक आहे. मग एकूण झाडं आहेत 150. तर आडव्या रांगेतील तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या म्हणजे आडव्या रांगेत किती आहेत आणि उभ्या रांगेत किती आहेत झाडं हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी एक प्रवाह आकृती दिली आहे आणि या प्रवाह आकृतीमध्ये त्यांनी हिंट्स दिल्यासारखं आहे. पहिल्यांदा काय मानायचं हे तुम्ही कोड्यात पडायची काही गरज नाही. त्यांनी दिलेलं आहे. पहिल्यांदा काय? उभ्या रांगेतील झाडे x म्हणून. मग इथं लिहितोय. अगोदर हे प्रवाहाकृतीमध्ये डायरेक्ट उत्तर लिहायचं, अशीच प्रवाहाकृती काढायचं आणि उत्तर लिहायचं. पण डायरेक्ट उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला सोडवावं लागेल. मग हे सोडून अगोदर घेऊया. बघा, उभ्या रांगेतील झाडांची संख्या. उभ्या रांगेतील झाडांची संख्या x मानू. त्यांनी दिले. आडव्या रांगेतील झाडे किती होती? मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 होईल. ओके. गणितातील एकूण झाडं किती आहेत? 150. उभ्या रांगेतील झाडांची संख्या x, आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 होईल. एकूण झाडे, एकूण बागेतील झाडे किती आहेत? 150 आहे. ओके. एकूण किती आहेत? 150 आहे. मग ह्याला समीकरणाचं रूप देण्यासाठी आपल्याला असं करावं लागेल. म्हणून यावरील तिन्ही उदाहरणावरून x कंसात x अधिक 5 बरोबर 150. मग x ने x ला गुणा x वर अधिक x ने 5 ला गुणा 5x. हे 150 इकडे घ्या वजा 150 बरोबर 0. मग आता हे पुन्हा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला सोडवावं लागणार आहे. मग अवयव पद्धतीने सोडवताना आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला 150 म्हणजे वजा 150 गुणाकार आणि बेरीज त्याची 5 यायला पाहिजे अशा संख्या. 15 10 150. मी हे तोंडी सांगतोय बरं का. मी हे तोंडी सांगतोय. 15 10 150 म्हणजे हा उत्तराचा भाग नाही. पण मी काय करतो? इथं कच्चं काम मी इथं करून घेतो. एवढ्याच भागात हे कच्चं काम काय असेल? आता
गुणाकार वजा 150 पाहिजे अशा दोन संख्या आपल्याला शोधायचे. त्या दोन्ही संख्या बेरीज अधिक 5 असायला पाहिजे अशा संख्या त्या पाहिजे. बेरीज 5 आणि गुणाकार 150. मग त्या संख्या कोणत्या असतील त्याचं बघूया. म्हणजे 15 आणि 10 150. 15 आणि 10 पण मधला चिन्ह मोठ्याला द्यायचं म्हणून हा अधिक 15 होईल. अधिक 15 आणि वजा 10. ठीक आहे. मग ह्याला सोपं रूप दिल्यानंतर काय होईल. x अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. मग यातला सामायिक काढा. काय येईल. x कंसात x अधिक 15 दुसऱ्या कंसात वजा 10 कॉमन येईल. x अधिक 15 येईल. म्हणून आता याचं पुढचं उदाहरण बघा कसं सोडवते. x अधिक 15 x अधिक 15 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. मग x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 15 किंवा x बरोबर वजा 10. हे वजा 10 पलीकडे गेल्यानंतर अधिक घ्या. मग वजा 15 ही किंमत कशी असते. अग्राह्य. अग्राह्य म्हणजे काय. झाडाची संख्या केव्हाही ऋण नसते. झाडाची संख्या ऋण नसते. म्हणून x बरोबर 10. x बरोबर 10. x म्हणजे काय. म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या. उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10. व आता लगेच हे जर 10 जर असतील तर आडव्या रांगेमध्ये किती असणार आहेत. उभ्यापेक्षा 5 ने जास्त. उभ्यापेक्षा 5 ने जास्त. मग व आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती होईल. 15 होईल. 15 होईल. म्हणजे आडव्या रांगेमध्ये 10 झाडं असतील. उभ्या रांगेमध्ये 10 झाडं असतील आणि आडव्या रांगेमध्ये 15 असतील. मग 15 आणि 10 यांचा गुणाकार 150 असतील. मग वर्ग समीकरण तयार करा वगैरे हे सगळे ह्याच टप्प्याने आपण सगळं हे सोडवलेलं आहे. मग नंतर तुम्हाला याच्या खालच्या बाजूला म्हणजे हे जे आहे इथं मला जागा नसल्यामुळं मी ते लिहू शकत नाही. पण हे प्रवाहाकृती खाली दाखवून तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. म्हणजे कसं हे एवढं तरी तुमच्या लक्षात आलं असेल इथंपर्यंत. याच्या खाली सेम हे जसं आहे तसंच प्रवाहाकृती अजून खाली तयार करून घ्यायचं याच्या खालच्या बाजूला. मग कसं तिथल्या जागी किमती भरायच्या मी या ठिकाणी सांगतोय. इथं तरी x म्हणून दिलेले हे काय होईल. x अधिक 5 बरोबर टिंब त्याने दिलेले x अधिक 5. एकूण झाडे किती आहेत. 150. हे नंतर तुम्ही इथं खाली भरून घ्यायचं बघा. प्रश्नामध्ये वर भरून उत्तर पूर्ण करायचं नाही. मला कुणी आकायचं होत नाही म्हणून मी लिहितोय. हा प्रश्न वेगळा ठेवा तुमचा. हा मधला सोडवायचा भाग आहे आणि त्याच्या खाली पुन्हा अशीच प्रवाहाकृती काढून उत्तर लिहायची तुम्ही. मग वर्ग समीकरण तयार करा. म्हणजे काय तयार झालं वर्ग समीकरण. मी इथंच वर्ग समीकरण लिहितो. x वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार झालं आणि x ची किंमत काढून घ्या. x ची किंमत किती आली 10. x बरोबर 10. आणि उभ्या रांगेतील झाडांची संख्या x म्हणजेच काय उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आली 10. आणि आडव्या रांगेतील झाडाची संख्या 15. हे अशा प्रकारे तुम्ही खाली तयार करून हे निळ्याने भरलेले उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. ओके.
लक्षात आलं नाही हे उदाहरण? पण 6 मधील हे चौथं उदाहरण. या उदाहरणामध्ये काय आता नेमकं, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून, म्हणजे यात लहान कोण आहे मला सांगा बरं. विवेक लहान आहे का किशोर लहान आहे? किशोर लहान आहे. किशोरपेक्षा विवेक हा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वय काढायची आहे तुला. मग अगदी इथं कुणाचं लहान आहे ते मानतो. किशोरचे आजचे वय बघा, किशोरचे आजचे वय x मानू. किशोरचं जर वय x जर असेल तर विवेकचं वय किती असणार आहे बघा. म्हणून विवेकचे आजचे वय x+5 होईल. बरोबर, एकट्याचं x असेल तर दुसऱ्याचं x+5 आहे. गणितातील अटीनुसार, गणितामधील अटीनुसार, गणितातली अट काय आता मला सांगा. त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज म्हणजे 1/x अधिक 1/x x+5 बरोबर त्यांची बेरीज 1/6. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे 1/x अधिक 1/x+5 बरोबर 1/6 ही गणितातली अट झाली. हे महत्वाचं आहे बरं का. हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अडचण आहे. हे केव्हा येतं, तुम्हाला गणित पूर्ण कळल्यानंतर येतं. समजून घ्यायचं दिलेलं उदाहरण. मग बघा, हे सोडत असताना त्यांचा छेद सारखा आहे का, नाही. नसेल तर आपण काय करतो, या छेदाने इकडं अंशाने छेदाला गुणायचं. म्हणजेच काय होईल, x+5 येईल इथं, अधिक इकडच्या छेदाने इकडं गुणा x, खाली दोन्हींचं गुणाकार लिहायचं. खाली काय करतो आपण, दोन्हींचा गुणाकार लिहितो. x+x+5 बरोबर 1/6. बघा खाली मी गुणाकार लिहिलं, या छेदाने इकडं गुणलं, या छेदाने इकडं गुणलं, म्हणजे इथं काय लिहिलं, दोन्हींचा गुणाकार. बघा तिरकस, याला सोपं रूप देऊयात थोडंसं. x अधिक x 2x+5 येईल, छेदस्थानी x² छेदस्थानी काय x² अधिक 5x गुणाकार केला बरोबर 1/6. बघा काय होईल आता, 6 ने इकडे गुण, तिरकस गुणाकार करू. 6 काय होईल, 2x+5. 6 2x+5 बरोबर याच्याने इकडे गुणायचं. 1 काय होईल, x² अधिक 5x. कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसाच्या प्रत्येक पदाला गुणायचं. 6 ने आतमध्ये गुणाकार काय होईल, 12x अधिक 6×5 30 बरोबर x² अधिक 5x. आता हे सगळंच तिकडे घेऊन जातो. काय होईल, 0 बरोबर x² अधिक 5x वजा 12x वजा 30. कळलं का तुम्हाला? ही दोन्ही पदं मी वर्गपदाकडे घेऊन गेले. म्हणजेच काय होईल, 0 बरोबर x² वजा 7x वजा 30. मग मी दोन्हीची बाजूची आलटापलट करतो. काय होईल, x² वजा 7x वजा 30 बरोबर 0. मग हे वर्ग समीकरण सोडून घ्यायचं का. मग हे कसं सोडवायचं, पुन्हा गुणाकार एवढे पाहिजे, बेरीज एवढी पाहिजे, अशा 2 संख्या शोधून काढायचं. मग त्या संख्या कोणत्या आहेत, मी या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की वजा 30 हे त्यांचं गुणाकार पाहिजे आणि बेरीज किती पाहिजे, वजा 7 पाहिजे. अशा त्या संख्या आपण शोधून काढणार आहोत. मग त्या संख्या लिहिण्यासाठी मी थोडंसं इथं असं चौकोन करून घेतो. त्या संख्या कोणत्या आहेत म्हणजे लक्षात येतं. यांचा गुणाकार किती, बेरीज किती आहे,
वजा 7. बघा काय होईल मग. कुठल्याच त्या दोन संख्या येतील. गुणाकार वजा 30 पाहिजे, बेरीज वजा 7 पाहिजे, अशा त्या संख्या 10 त्रिक 30 बरोबर आहे. 10 आणि 3 लिहितोय, पण गुणाकार ऋण पाहिजे, याचा अर्थ दोन्हीपैकी एक ऋण पाहिजे. मग कोणाला मधला चिन्ह हे मोठ्या पदाला द्यायचं म्हणून सांगितलं होतं. अशा वेळेस दोन्ही ऋण असतील दोन्ही ऋण द्या, दोन्ही धन असतील दोन्हीला धन देता येईल. पण एक धन आणि एक ऋण देत असताना कोणाला धन द्यायचं कोणाला ऋण द्यायचं, अशा वेळेस मधल्या पदाचं चिन्ह हे मोठ्याला द्यायचं. ओके, लक्षात राहील तुमच्या. मग इथं हे मिळाली तुम्हाला संख्या. आता याचं x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. मग या दोन्ही मधला सामायिक काढा, या दोन्ही मधला सामायिक काढायचं. x कंसात x वजा 10 अधिक 3 कंसात x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच x वजा 10 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. मग काय होईल आता, पहिला कंस किंवा दुसरा कंस हे दोन्ही 0 मांडून घेतो. x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0 बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, x बरोबर 10 येईल, हे अधिक 10 पलीकडे वजा 10 पलीकडे गेल्यानंतर अधिक 10 होईल, किंवा x बरोबर काय येईल, वजा 3. x बरोबर वजा 3 येईल. मग x म्हणजे काय ह्या गणितासाठी, किशोरचं वय. मग हे वजा चिन्हात चालतं का वय, वय हे वजा चिन्हात नसतं. म्हणून इथं लिहितो वय हे x बरोबर 3, वय ऋण नसते, वय काय ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 3 हे अग्राह्य, हे अग्राह्य. कळलं का तुम्हाला, ते गृहीत धरायचं नाही. मग आता किशोरचे, म्हणून किशोरचे, किशोरच ना हा, किशोरचे आजचे वय x बरोबर 10 वर्षे आणि विवेकचं आजचं वय, म्हणून विवेकचे आजचे वय, आजचं वय विवेकचं किती होईल, मग 5 वर्षांनी मोठं आहे. म्हणजे वय 10 पेक्षा 5 वर्षांनी मोठं, 10 पेक्षा 5 वर्षांनी मोठं, म्हणजेच किती 15 वर्ष. ठीक आहे, कोणाला अडचण आहे या उदाहरणामध्ये, लक्षात आलं ना. हे उदाहरण फक्त हे शाब्दिक उदाहरण थोडंसं वाचून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. या 5व्या उदाहरणामध्ये सुयश नावाच्या विद्यार्थ्यांनी काय केलं बघा. सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेले गुण जे काही आहेत त्यापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये जे काही गुण मिळालेले आहेत त्याच्यामध्ये 10ची भर ही दुसऱ्या चाचणीमध्ये झालेली आहे. बरोबर आहे. मग सुरुवात कशी करायची बघा. सुयशला पहिल्या चाचणीत x गुण मिळाले असे मान म्हणून त्याचे दुसऱ्या चाचणीतील गुण हे x अधिक 10 होईल. बघा लक्षात आलं ना तुमच्या पहिल्या चाचणीमध्ये त्याला किती गुण आहेत x
आणि दुसऱ्या चाचणीमध्ये किती आहे x अधिक 10 होती. बरोबर आहे. पहिली अट मी इथंपर्यंत आलेले. गणितामध्ये अट दिले पुन्हा दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. इथं लिहितो गणितातील अटीनुसार. गणितामधील अटीनुसार काय गणितामधली अट आता दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट म्हणजे दुसऱ्या चाचणीतील गुणाची 5 पट. x अधिक 10 हे दुसऱ्या चाचणीचे गुण आहे त्याची 5 पट. लक्षात येते का? त्याची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्गा इतकी असते. मग पहिल्या चाचणीतील गुण आहे x त्याच्या वर्गा इतकी असते म्हणजे दोन्ही कसे बरोबर. दुसऱ्या चाचणीतील गुणाच्या 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणाच्या वर्गा इतकी असते. मग आता हे समीकरण आपल्याला मिळाले. बघा काय होईल x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. ओके. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल वजा 50 हे गुणाकार पाहिजे बेरीज वजा 5 पाहिजे अशा 2 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग त्या संख्या कोणत्या असतील. मग बघा थोडंसं विचार करा. गुणाकार 50 पाहिजे आणि बेरीज त्याची 5 यायला पाहिजे अशा 2 संख्या. 5 10 50. बघा गुणाकार किती येते 50. परंतु 5 आणि 10 ह्या जर 2 संख्या मी जर घेतल्या तर गुणाकार ऋण येण्यासाठी दोन्हीपैकी एक ऋण पाहिजे एक धन पाहिजे. मग कोणाला ऋण द्यायचं मधलं चिन्ह हे मोठ्याला द्यायचं म्हणून सांगितलं. बघा मधलं चिन्ह मोठ्याला. मग हा काय होईल अधिक 1 अधिक 1 वजा गुणाकार करा वजा 50 बेरीज करा वजा 5. मग ह्याचे अवयव पाडायचे. याचं काय करायचं अवयव पाडायचं. मग अवयव पाडल्यानंतर काय होईल बघा x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. आलं ना लक्षात तुमच्या. मग या 2चा एक गट होईल. या 2चा एक गट होईल. पहिल्या गटातून काय सामायिक येईल x वजा 10 येईल अधिक 5 कॉमन काढला यातला x वजा 10 येईल. मग हे दोन्ही कंस सारखे झाले x वजा 10 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 0. मग हे कंस सोडूया x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. मग काय होईल बघा हे वजा 10 पलीकडे गेल्यानंतर काय x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 5. मग x च्या 2 किमती मिळाल्या. x म्हणजे गणितामध्ये काय गुण आहे. सुयशला मिळालेले गुण आहे. गुण ऋण असतात का नाही गुण ऋण नसतात. म्हणून पण काही परीक्षांमध्ये गुण ऋण असतात. जसं मेडिकलची नीट एक्झाम असेल जेई एक्झाम असेल किंवा काही स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये मात्र गुण हे ऋण असतात. पण हे चाचणी हे सुयश हे चाचणी वगैरे म्हणलं की आपल्या शाळांतर्गत परीक्षा झाली ते शाळेतील परीक्षा झाली. मग शाळेतील परीक्षा हे ऋण गुणामध्ये नसतात. त्यांचं निकाल हे ऋण गुणामध्ये नसतं. म्हणून ऋण हे ऋण नसतात. म्हणून x बरोबर वजा 5 हे अग्राह्य. म्हणून x म्हणजे आता नेमकं काय सुयशला पहिल्या चाचणीतील गुण. सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण पहिल्या चाचणी परीक्षेतील गुण x बरोबर 10 आहे. बरोबर पहिल्या चाचणीतील गुण त्यांनी विचारले. पहिल्या चाचणीतील गुण किती 10 आहे.
कुणाला अडचण आहे का? समजलं नाही उदाहरण? ठीक आहे, या उदाहरणामध्ये काय बघूया. 6वं उदाहरण बघा. श्री कासम नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. कुटीर उद्योग म्हणजे काय? छोटा उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात. दररोज एक ठराविक संख्येने भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य म्हणजे प्रत्येक भांड्याला तयार करण्यासाठीचं जे काही किंमत आहे, मूल्य आहे, तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये. म्हणजे जितके एका भांड्याची किंमत जितके भांडे तयार करतो त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने अधिक आहे. जर एका दिवसात भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या किती असेल किंवा ते काढायचे आपल्याला. अगदी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल या उदाहरणामध्ये. हे उदाहरण समजलं नसेल तर पुन्हा 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 एक 2-3 वेळा वाचावं लागेल. ठीक आहे. मग बघा, श्री कासम यांनी दररोज X भांडे तयार करतो. दररोज किती भांडे तयार करतो तर ते X एवढं मानलं करतो असे मानू. मग एका भांड्याचं निर्मिती मूल्य, एका भांड्याची निर्मिती मूल्य म्हणून एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर किती होईल बघा. आता इथं दिले ते प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट म्हणजे 10x 10 पट अधिक 40 रुपये एवढं त्याचं निर्मिती मूल्य असणार. मग गणितातील अटीनुसार त्याने दररोज X भांडे तयार करतो, त्याचं मूल्य एवढं आहे. हे दोन्ही मिळून प्रत्येक दिवसाला भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे? 600 रुपये. प्रत्येक दिवसाचे भांडे निर्मिती मूल्य, प्रत्येक दिवसाचे भांडे निर्मिती मूल्य 600 रुपये. म्हणून गणितातील अटीनुसार काय गणितातील अट बघा. X कंसात 10x अधिक 40 बरोबर 600 एवढं. मग आता याला सोडून घेऊया. सोडवल्यानंतर काय होईल? x वर्ग 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. मग प्रत्येकाला इथं 10 ने भाग जातो म्हणून 10 ने भागून काय होईल? 10 ने भागून ते पुढे घेतो. 10 ने भागून काय असेल? x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. मग इथं मात्र हे मिळालेलं वर्ग समीकरण आपल्याला सोडवावं लागेल. वर्ग समीकरण सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पुन्हा त्याचे अवयव पडायचं. अवयव पडत असताना वजा 60 गुणाकार पाहिजे अशा 2 संख्या, बेरीज किती पाहिजे? 4 अशा 2 संख्या, म्हणजे हे अधिक 4 बेरीज अशा 2 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग काय करायचं याच्यामध्ये? या 2 संख्या कोणत्या असू शकतील? 10 × 60 बघा, 10 आणि 6
हे प्रॅक्टिसनेच जमतं बरं का, हे अवयव पाडणं वगैरे हे प्रॅक्टिसने. 10×60 गुणाकार ऋण पाहिजे, याचा अर्थ एक धन आणि एक ऋण. मग मधलं चिन्ह मोठ्याला द्यायचं आणि लहान संख्येला दुसरं चिन्ह द्यायचं. जर वेगवेगळे चिन्ह पाहिजे असतील तर, दोन्हीला समान चिन्ह पाहिजे असेल तर मग समान चिन्ह ठेवता येतं. बघा आता यांचा गुणाकार येतो -60, बेरीज किती येते +4. मग याला सोडून घेऊयात. सोडवल्यानंतर काय येईल, x² अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. मग याचा एक गट होतो, याचा एक गट होतो. पहिल्या गटातून काय सामायिक येईल, x कंसात x अधिक 10 वजा 6 इथलं कॉमन येईल, x अधिक 10 बरोबर 0. मग हे दोन्ही कंस काय सारखे एकदाच लिहितो, x अधिक 10 दुसऱ्या कंसात x वजा 6 बरोबर 0. मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. मग x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर काय 6. मग x नेमकं गणितामध्ये काय, x भांडे तयार करतो, म्हणजे भांड्यांची संख्या आहे. x म्हणजे काय, भांड्यांची संख्या. मग भांड्यांची संख्या ऋण असते का, नाही. भांड्यांची संख्या ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 10 हे अग्राह्य, हे गृहीत धरायचं नाही, हे अग्राह्य. ओके. म्हणून इथं आपल्याला पुन्हा लिहिता येईल x म्हणजे काय, म्हणून x बरोबर 6 हे असणार आहे. पण हे 6 काय पूर्ण वाक्यात लिहून काढूया. श्री कासम याने दररोज 6 भांडे तयार करतो. ओके, 6 भांडे तयार करतो. प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य काढायचं आहे. म्हणून प्रत्येक भांड्याची किंमत, बरोबर कसं काढणार आता, एका भांड्याची निर्मिती मूल्य 10x अधिक 40, 10x अधिक 40. x ची किंमत आपण काढलेली आहे, 10 कंसात 6 अधिक 40 म्हणजेच किती, 10×60 अधिक 40 बरोबर किती, 100 रुपये. प्रत्येक भांड्याची किंमत किती, 100, म्हणजे त्याचं निर्मिती मूल्य. किंमत म्हणण्यापेक्षा या ठिकाणी निर्मिती मूल्य म्हणतो. निर्मिती मूल्य किती, 100 रुपये. लक्षात आलं ना तुमच्या हे उदाहरण. ठीक आहे, पहा हे 7वं उदाहरण आहे. 7व्या उदाहरणामध्ये काय, तर एका नदीत एक नदी आहे, त्या नदीमध्ये बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 36 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. म्हणजे नदीचा प्रवाह चालू आहे, पण एका ठिकाणाहून तो काय करतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जातो आणि पुन्हा तिथून 36 किलोमीटर येतो. जाऊन येण्यासाठी त्याला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचा. म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग सुरुवातीला बघा, बोटीचा संथ पाण्यातील वेग, वेग किती दिले त्यांनी, 12 किलोमीटर पर आवर. म्हणजे ताशी किती आहे, 12 किलोमीटर. 12 किलोमीटर पर आवर मी असं लिहिलं. ठीक आहे, प्रति ताशी 12 किलोमीटर. पाण्याच्या प्रवाहाचा वेग
पाण्याच्या प्रवाहाचा वेग x किलोमीटर पर आवर मानू. बरोबर. पाणी x किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने जाते, म्हणजे ताशी x किलोमीटर एवढ्या वेगाने जाते. मग पाण्याच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती होईल? मग प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग, नीट समजून घ्या बरं का. पाणी x वेगाने जाते, बोट 12 इतक्या वेगाने जाते संत पाण्यामध्ये, म्हणजे दोन्हीचं मिळून हे प्रवाहाच्या दिशेने जायला लागतं. म्हणजे 12 अधिक x किलोमीटर पर आवर. ओके. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे जाणं पण आहे आणि येणं पण आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे प्रतीकला काय करावं लागतं, तर जाव पण लागणार आहे 36 किलोमीटर, याव पण लागणार आहे. म्हणजे प्रवाहाची दिशा पण असणार आहे, प्रवाहाची विरुद्ध पण दिशा असणार आहे. मग प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा वेग किती असेल? संत पाण्यातील बोटीचा वेग अधिक प्रवाहाची दिशा. आणि विरुद्ध दिशेने जात असताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग (12 - x किलोमीटर पर आवर. बघा आता इथं दोन्ही एकाच प्रवाहाचा पण वेग आहे, बोटीचा पण वेग आहे, म्हणून त्याची बेरीज केली. येताना 12 किलोमीटरपेक्षा 12 किलोमीटर पर आवर हे कसं आहे? संथ पाण्यातील आहे. मग त्याच्यामध्ये प्रवाहाची दिशा काय करावं लागते? वजा करावं लागतं. म्हणून 12 - x किलोमीटर पर आवर एवढं. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. जाऊन येण्यासाठीचा वेळ, प्रवासाचा वेळ, एकूण वेळ असं लिहितो. प्रवासाचा एकूण वेळ 8 तास इतके लागणार आहे. म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकूण तास किती लागणार आहेत? 8 तास. मग फक्त जाण्यासाठीचा किती वेळ असेल? मग एक सूत्र इथं लक्षात ठेवायला पाहिजे की वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. मग बघा अंतर किती आहे? जाणं 36 किलोमीटर, येणं 36 किलोमीटर. मग इथं प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठीचा वेळ, प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठीचा वेळ म्हणजे किती आहे? 36 किलोमीटर. आणि त्यासाठी जात असतानाचा वेग किती असणार आहे? प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x. ओके. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठीचा वेळ (36 किलोमीटर प्रवासाचा अंतर आहे. अंतर किती आहे? 36 किलोमीटर. तेव्हाचा वेग किती आहे? 12 - x. 12 - x एवढे तास लागतील. ओके, एवढे तास लागतील. पण गणितातील अटीनुसार बघूया. गणितातील अटीनुसार मधील अटीनुसार बघा काय गणितामधील अट. जाण्यासाठीचा आणि येण्यासाठीचा एकूण वेळ 36 भागिले 12 अधिक x अधिक 36 भागिले 12 अधिक 12 वजा x बरोबर 8 तास लागणार. मग आता करायचं, इथं काय होईल? 36
कंसात 12 वजा x अधिक 36 कंसात 12 अधिक x बरोबर 8. इकडेच कंसात मी लगेच हे इकडे घेतो 12 अधिक x 12 वजा x. ओके. मग आता काय करता येईल पुन्हा आता हे 36 कॉमन घेतो. 36 कॉमन घेतोय. इथं काय होईल मग 12 वजा x अधिक 12 अधिक x बरोबर 8 कंसात 12चा वर्ग वजा x चा वर्ग. हे दोन्ही a अधिक b a वजा b सूत्रानुसार a वर्ग वजा b वर्ग लिहिलं. म्हणजे दोन पद सारखी ती एकदा अधिक आहे एकदा वजाबाकी आहे. दोन्हींच्या वर्गामध्ये वजाबाकीचं चिन्ह दिलं. आता काय होईल इथं 36 x x कॅन्सल होईल. इथं अधिक x वजा x म्हणजे इथं काय येईल 24 बरोबर 8 12चा वर्ग वजा x चा वर्ग. हे 8 इकडे घेतोय. 36 गुणिले 24 भागिले 8 बरोबर 144 वजा x वर्ग. मग 8 एक्का 8 8 त्रिक 24 म्हणजे 36 त्रिक 108 बरोबर 144 वजा x वर्ग. मग 144 x वर्ग इकडे घेतो 144 तिकडे घेतो. x वर्ग वजा बाकी असलेली इकडे अधिक झाला. ओके. 108 चा पलीकडे घेतो 144 वजा 108 काय होईल आता x वर्ग बरोबर 36. यांची वजाबाकी किती येईल 36 येईल. म्हणून x बरोबर अधिक वजा 6 म्हणजेच x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 6. x बरोबर x काय आता बघा इथे नेमकं पाण्याचा प्रवाहाचा वेग. पाण्याच्या प्रवाहाचा वेग हे वजामध्ये कधीतरी असतो का वेग नाही. म्हणून x बरोबर आता इथं पुढे लिहितो पाण्याच्या प्रवाहाचा वेग ऋण असतो. पाण्याचा प्रवाहाचा वेग ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 6 हे अग्राह्य. म्हणून पाण्याच्या प्रवाहाचा वेग x बरोबर 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा 6 किलोमीटर आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. नदीच्या प्रवाहाचा वेग म्हणजेच काय पाण्याच्या प्रवाहाचा वेग असणार आहे. तो 6 किलोमीटर पर आवर एवढा आहे. कोणाला अडचण आहे समजलं नाही हे उदाहरण. 8व्या उदाहरणामध्ये नेमकं काय उदाहरण वाचून घेतोय. पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे फास्ट काम कोण करतो या ठिकाणी निशू बरोबर आहे. निशूपेक्षा पिंटूला जास्त दिवस लागणार आहे. किती जे जास्ती 6 दिवस. दोघांनी मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. मग विचारले काय तर एकट्याने ते काम किती दिवसात करू शकतो पिंटू किती दिवस आणि निशू किती दिवस. कारण दोघांचा वेग काम करण्याचा वेग वेगळा आहे. लक्षात आलं का. म्हणून निशू हा फास्ट काम करतो लवकर होतो. पण निशूपेक्षा पिंटूला जास्त वेळ लागणार आहे काम करायला. म्हणजे 6 दिवस जास्त लागणार आहे. म्हणजे निशूला अगोदर आपण मानलं पाहिजे. एक काम पूर्ण करण्यास निशूला x दिवस लागतील. बरोबर. एक काम पूर्ण करण्यास निशूला x दिवस लागतील. म्हणून पिंटूला तेच काम
पूर्ण करण्यास किती वेळ लागेल सांगा बरं. x दिवस लागत असतील तर x अधिक 6 दिवस लागतील. पण एका दिवसात निशू किती काम करू शकतो आणि पिंटू किती काम करू शकतो हे आपल्याला काढावं लागेल. इथं एका दिवसात निशू 1/x काम पूर्ण करतो. तर पिंटू 1/x अधिक 6 काम पूर्ण करतो. म्हणजे दोघांचंही मी काय काढलं, एका दिवसामध्ये कामाचा किती भाग ते पूर्ण करतात. मग दोघांनी मिळून एका दिवसात किती काम करतात ते काढूया. निशूला 1/x एवढं एका दिवसात काम करतो. पिंटू 1/x अधिक 6 एवढं काम करतो. दोघांनी मिळून मग किती काम करतील, कामाचा भाग पूर्ण करतील. दोघांनी मिळून एक छेद x अधिक 1/x अधिक 6 एवढे काम पूर्ण करतो. एवढे काम पूर्ण करतात. ठीक आहे, दोघांनी मिळून एवढं काम पूर्ण करतात. हे म्हणजे नेमकं काय सोडून घेऊया. 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर. आता याला काय करतो मी, याच्याने इकडे गुणतो, याच्याने इकडे गुणतो, म्हणजे x अधिक 6 अधिक x, मग या दोन्हींचा गुणाकार मी खाली गुणतो. बरोबर 2x अधिक 6 छेदस्थानी x वर्ग अधिक 6x. ओके, दोघांनी मिळून जर एवढं एका दिवसात जर काम करत असतील, दोघांनी मिळून एका दिवसात, इथं थोडंसं राहिलेलं बरं का, एवढे काम एका दिवसात पूर्ण करतात. एका दिवसात पूर्ण करतात. म्हणून हेच मग मी सोडून घेतलं. एवढं एका दिवसात झालेलं काम पूर्ण. मग दोघांनी मिळून पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, दोघांनी मिळून ते काम, हे काम एका दिवसातले, दोघांनी मिळून ते काम x वर्ग, याला व्यस्त करायचं, x वर्ग अधिक 6x छेदस्थानी 2x अधिक 6 दिवसात पूर्ण करतात. इथं लक्षात घ्या, एक काम पूर्ण करण्यासाठी x दिवस लागले. एका दिवसात तो किती काम करतो, 1/x, म्हणजे त्याचा व्यस्त केला. लक्षात आलं का? इथं पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी x अधिक 6 दिवस लागतात. मग एका दिवसामध्ये तो किती काम पूर्ण करतो, 1/x अधिक 6, म्हणजे त्याचा व्यस्त केल्यानंतर दिवस मिळतं, त्याला व्यस्त केल्यानंतर मग त्याने एका दिवसात केलेलं काम मिळतं. दोघांनी मिळून ते काम x वर्ग अधिक 6x छेदस्थानी 2x अधिक 6 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे इथं जे काम आहे ते काम एका दिवसाचं होतं,
त्याला एकूण दिवस जर काढायचं झालं तर त्याला व्यस्त करावं लागेल. ठीक आहे, लक्षात आलं का तुमच्या? मग गणितातील अटीनुसार गणितातील अट काय बघा, हेच काम किती दिवसात त्यांनी पूर्ण केले ते या भाषेत आहे आणि गणितामध्ये काय 4 दिवस लागतात म्हणजे तरी. म्हणजेच ह्याला आपल्याला असं लिहिता येईल, म्हणजे x वर्ग अधिक 6x छेदस्थानी 2x अधिक 6 बरोबर 4. गणितातील अटीनुसार म्हणजे हे काय, दोघांनी मिळून ते काम एवढ्या दिवसात पूर्ण करतात. मग गणितामध्ये त्यांनी 4 दिवस म्हणून दिलेले दोघांनी मिळून. मग इथं x ची किंमत आपल्याला काढता येईल. याच्याने याच्या इकडे गुणतोय, x वर्ग अधिक 6x बरोबर 4 कंसात 2x अधिक 6. मग बघा, x वर्ग अधिक 6x बरोबर 4 दोन्ही 8x अधिक 6 चोक 24. सगळं इकडे घेऊया म्हणून काय होईल, x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. x वर्ग वजा 2x वजा 24 बरोबर 0. कळायला लागला ना हा भाग? मग आता इथं गुणाकार 24 वजा 24 पाहिजे. गुणाकार वजा 24 बेरीज किती, वजा 2 पाहिजे. अशा संख्या 6 चोक 24. म्हणजे मी आता इथं डायरेक्ट आतापर्यंत तुम्हाला हे अवयव तोंडी पाडता येतात असं गृहीत धरून मी इथं लिहितोय, x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. मग या दोन्हीतला एक कॉमन, या दोन्हीतला एक कॉमन, काय x कंसात x वजा 6 अधिक 4 कंसात x वजा 6 बरोबर 0. म्हणजेच x वजा 6 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 4 बरोबर 0. म्हणजेच x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आता याला सोपं रूप दिल्यानंतर x बरोबर 6 येईल किंवा x बरोबर वजा 4. पण x या गणितामध्ये काय काय मानलं बघा, x दिवस लागतील. मग दिवस कधी मायनस मध्ये असू शकतात का? नाही. दिवस, कामाचे दिवस, कामासाठी लागणारे दिवस ऋण नसतात. म्हणून x बरोबर वजा 4 हे अग्राह्य असणार आहे. म्हणून x म्हणजे काय, आता निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागतात. निशूला काम पूर्ण करण्यासाठी एकट्याला 6 दिवस लागतात. 6 दिवस लागतात. फक्त निशूचं काढा म्हणले का त्यांनी? नाही, प्रत्येकास म्हणले. निशू आणि त्यासोबत पिंटूला किती वेळ लागतात किंवा किती दिवस लागतात ते काढून. निशूपेक्षा किती दिवस जास्त लागणार आहे? 6 दिवस. मग जर निशूला 6 दिवस लागत असेल तर मग पिंटूला त्याच्यापेक्षाही 6 दिवस जास्त लागतात. म्हणजे 6 दिवस निशूचे आणि अधिक 6 दिवस जास्तीचे म्हणजे पिंटूला असे एकूण 12 दिवस लागतात. म्हणून पिंटूला काम पूर्ण करण्यासाठी एकट्याला 12 दिवस लागतात. 12 दिवस लागते. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे हे उदाहरण दिलंय काय आणि विचारले काय काय, मग ते दोन्ही गोष्टी आपण काढले. निशूला तेच काम करण्यासाठी किती वेळ लागेल आणि पिंटूला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागेल. ओके, ठीक. हे पहा 9वं उदाहरण. 9व्या उदाहरणामध्ये काय, 460 या संख्येला
एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते तर भागाकार आणि भाजक काढायचे. मुळात आपल्याला भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय, भागाकार म्हणजे काय, बाकी म्हणजे काय, कुठं कुठं असतं, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर माहीत पाहिजे. त्याच्यासाठी इथं सांगतो बघा. समजा तुम्ही भागाकार लहानपणापासून करता, हे भागाकाराचं चिन्ह तुम्हाला माहिती, आतमध्ये जे असतं त्याला भाज्य म्हणतात. इथली संख्या ज्याच्याने भागतो त्याला भाजक म्हणतो. वर उत्तर जे येतं त्याला भागाकार म्हणतात. आणि ह्याला सगळं करून 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 इथं जे सगळ्यात शेवटी येतं ते बाकी असतं. लक्षात आलं काही पोझिशन. मग या गणितामध्ये आपल्याला 460 हे काय, भाज्य, भाजक काहीतरी आहे, भागाकार काहीतरी आहे आणि बाकी. भाजक हे लहान आहे, भागाकार काय, भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. म्हणजे मी इथं सुरुवातीला काय म्हणतो, भाजक एक्स मानू, भाजक काय एक्स मानू. म्हणून भागाकार काय होईल, आता भागाकार काय होईल, 5x अधिक 6 होईल. ओके, 5x अधिक 6 होईल. मग या ठिकाणी हे भाजक झाला, भागाकार झाला. पण एक गणितामध्ये त्याचं जर संबंध तुम्ही बघितला तर ह्या चारींचा संबंध मिळून एक सूत्र आहे. तो सूत्र काय बघू, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ओके, मग इथं भाज्य किती आहे, 460, बरोबर आहे, हे 460. भाजक किती आहे, x आहे. भागाकार किती आहे, 5x अधिक 6 आहे. बाकी किती आहे, 1 आहे. मग ह्याला सोपं रूप द्यायचं. काय सोपं रूप, 460 बरोबर 5x वर्ग अधिक 6x अधिक 1. हे 460 पलीकडे घेऊन जातो. काय होईल, 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 बरोबर 0. म्हणजेच काय होईल, 5x वर्ग अधिक 6x वजा 459. मग इथं आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या. हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी याचं मधल्या पदाचा अवयव पाडून आपल्याला सोडवायचं. मग कसं, यांचं गुणाकार किती पाहिजे, भागाकार किती पाहिजे आणि बेरीज, गुणाकार आणि बेरीज किती पाहिजे. मी इथं लिहितोय, गुणाकार वजा 459 पाहिजे गुणिले 5 एवढा गुणाकार पाहिजे. आणि बेरीज किती पाहिजे, इथं लिहितो, बेरीज किती पाहिजे, अधिक 6 पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. बघा, त्या संख्या कोणत्या असतील, दोन संख्या शोधायच्या. गुणाकार एवढं पाहिजे आणि बेरीज एवढं पाहिजे. गुणाकार ऋण संख्या पाहिजे, याचा अर्थ दोन्हीपैकी एक ऋण आहे, एक धन आहे. बघा काय असेल ती ऋण संख्या आणि धनसंख्या. इथं धनसंख्या लिहितो आणि इकडं ऋण संख्या लिहितो. म्हणजे धन आणि ऋण यांचा गुणाकार काय येतो, ऋण. मग एवढं गुणाकार, एवढं बेरीज येण्यासाठी त्या संख्या मिळतील आपल्याला. थोड्याशा प्रयत्नाने अवयव वगैरे पाडून तुम्ही कच्चं काम करून बघू शकता. याच्यामध्ये धन 51 आणि ऋण 45. बघा, 5 1 5 आणि 5 9 45. म्हणजे हे या पद्धतीनं या दोन्ही मधलं बेरीज किती येते, अधिक 6 आणि गुणाकार बघा तुम्ही एवढं येतं. मग मधल्या पदामध्ये मी ठेवून त्याचं फोड करून लिहिलं. काय होईल, 5x वर्ग अधिक 6x. 6x न लिहिता आता याचे अवयव मी इथे लिहितो. अधिक वजा 45 x अधिक 51 x
वजा 459 बरोबर काय असेल 0 असेल. ठीक आहे. मग आता यातला गट केला मी, हा एक गट आणि हा एक गट. या गटामधला 5x कॉमन घेऊया. शिल्लक काय राहिला फक्त इथं x राहील. वजा 5 90 45 म्हणजे 9 राहिला. अधिक इथला 51 कॉमन काढतो. इथं x शिल्लक राहिला. 51 याला भागल्यानंतर आतमध्ये बघा तुम्ही 9च येतो बरोबर 0. दोन्ही कंस सारखे आले. x वजा 9 दुसऱ्या कंसात 5x अधिक 51 बरोबर 0. म्हणून काय येईल बघा x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. मग x बरोबर काय असेल हे वजा 9 पलीकडे घेऊन गेल्यानंतर अधिक 9 होईल किंवा 5x बरोबर वजा 51 होईल आणि x बरोबर वजा 51 छेदस्थानी 5. मग हे अलीकडचं मी जशाच तसं लिहितो इकडे x बरोबर 9. मग इथं काय म्हणलं आपण x हे काय भाजक आहे. नैसर्गिक संख्येने भागल्यास ज्या संख्येने भागतो त्याला भाजक म्हणतो, पण हे भाजक नैसर्गिक संख्या म्हणलेले आहे. मग वजा 51 छेद x हा भाजक नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या आहे म्हणून x बरोबर वजा 51/5 हे अग्राह्य. हे काय अग्राह्य. लक्षात आलं का तुमच्या. म्हणून भाजक x बरोबर 9 आहे. भाजक x बरोबर काय 9 आहे. भागाकार पण विचारले म्हणून भागाकार काढूया. भागाकार काय होईल मग 5x अधिक 6 5x अधिक 6 म्हणजेच काय 5 कंसात 9 अधिक 6 म्हणजेच 5 90 45 अधिक 6 म्हणजेच किती 51. भागाकार 51 आहे आणि भाजक किती आहे 9 आहे. लक्षात आलं का तुमच्या. भाजक x बरोबर किती 9 आणि भागाकार किती आला 51. हे दोन्ही उत्तर आपल्याला काढायला सांगितली होती. हे अशा प्रकारे हे उदाहरण सगळ्यांच्या लक्षात आलं का. ठीक आहे. सराव संच 2.6 मध्ये 10 उदाहरण. या उदाहरणामध्ये काय दिलंय एक आकृती दिलेली. आकृतीच्या शेजारी प्रश्न दिलेले आणि प्रश्नाच्या खाली या ठिकाणी एक कृतीयुक्त उत्तर या ठिकाणी त्यांनी दिलेले. त्यांनी आपल्याला गणित जे काही दिलेलं आहे ते याच कृतीनं सोडवलं पाहिजे, याच पायऱ्यांमध्ये सोडवलं पाहिजे. याच्यासाठी जे काही आवश्यक असं कच्चं काम आहे ते कच्चं काम आपल्याला वेगळं करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी ही खालची जागा वापरतो. या कच्च्या कामासाठी इथं खालची जागा मी वापरतो. बघा ही आकृती कोणाची तर समलंब चौकोनाची. मग समलंब चौकोन कोणाला म्हणतात तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूपैकी एक जोडी ही समांतर असते आणि दुसरी जोडी असमांतर असेल तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो समलंब चौकोन. बघा बाजूच्या समलंब चौकोन एबीसीडी मध्ये एबी आणि सीडी हे कसे समांतर आहेत. एबी समांतर सीडी. त्याचे क्षेत्रफळ किती आहे 33 चौसेमी आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी आपल्याला काढायची. म्हणजे एबी ची लांबी काढायची, सीडी ची लांबी काढायची आणि एडी आणि बीसी ची लांबी सुद्धा आपल्याला काढायचं. मग हे कसं त्यांनी दिलेल्या कृतीमधूनच आपल्याला सोडवायचं. बघा चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे की ज्याच्यामध्ये एबी आणि सीडी या दोन बाजू कशा आहेत समांतर आहेत आणि दुसरी बाजू हे समान आहे म्हणजे समद्विभुज समलंब चौकोन आहे. म्हणजे दोन बाजू सारखे असून तो समलंब चौकोन आहे. बघा एरिया ऑफ एबीसीडी एरिया चौकोन एबीसीडी म्हणजे क्षेत्रफळ एबीसीडी बरोबर 1/2 अधिक काय सूत्र समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. समांतर बाजूची 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. मग इथं उंची असणार
मग या चौकोनाची उंची काय, तर ही उंची काय असणार आहे, तर AM असणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे सूत्रावरून हे पहिलं चौकोन तुम्हाला भरायचंय. पहिला चौकोन तुम्ही भरला, ठीक आहे. आता याच्यानंतर त्याच्या किमती त्याने ठेवलेले. एरिया ऑफ ABCD म्हणजे एरिया क्षेत्रफळ ABCD 33 आहे, हे 1/2 आहे, हे x अधिक हे x आहे, फक्त ABचं किती आहे, x आहे, आणि CDचं 2x अधिक 1. ओके, गुणिले आता AM ची लांबी किती आहे, x वजा 4. मग आता पुढच्या पायरीमध्ये पुन्हा हे 2 ने इकडे गुणायचे. 33 गुणिले 2 किती येतं, 66. 33 गुणिले 2 किती येतं, 66. कारण इकडे छेदस्थानचा आहे, इकडे आले की तो काय होतो, अंशस्थान येतो. मग 3x अधिक 1 इथं आला. मग हे x वजा 4 इथं लिहितो जशाच तसं, x वजा 4. मग याला सरळ रूप देऊन हे वर्ग समीकरण असल्यासारखं आहे. इथं वर्गपद आहे, इथं x पद लिहायचं, इथं संख्या लिहायचं, जे असेल ते. मग हे डायरेक्ट सोडवता येणं खूप अवघड आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना हे जमत नाही की डायरेक्ट मी इथं रेखाना जागी भरलं. त्याच्यासाठी कच्चं काम करावं लागतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा इथं मी कच्चं काम काय करतो, ही पायरी लिहून देतो. 66 बरोबर 3x अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये काय, x वजा 4. मग 3x ने x ला गुणा, 3x वर्ग अधिक 3x ने 4 ला गुणा, वजा 12x अधिक x वजा 4. मग पुन्हा याला सोडून घेऊया, हे वजा 4 इकडे घेतो, म्हणजे काय होईल, 66 अधिक 4 बरोबर 3x वर्ग वजा 11x. मग हे 70 बरोबर 3x वर्ग वजा 11x. मग ह्याला दुसरं रूप काय असेल, 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. ओके, मग हे काय मिळालं आपल्याला, वर्ग समीकरण. 3x वर्ग आहे तसंच आहे, वजा 11x आहे, वजा 11x आहे, वजा 70 आहे. ओके, वजा 70 आहे. मग ह्या रिकाम्या चौकटीत 2 भरले गेले. आता याच्या पुढची कच्ची पायरी काय असणार आहे, पुन्हा हे वर्ग समीकरण सोडून म्हणजे मधल्याचं अवयव काढून त्यातून सामायिक घटक घेऊन हे कंस भरून काढायचे. मग त्याच्यासाठी हे मी काम पुसून घेतोय आणि पुन्हा वर्ग समीकरण या ठिकाणी घेऊन सोडून घेऊया. म्हणजे त्या पायरीपर्यंत जाऊन त्या पायरीतील जे काही बाबी असतात ते इथं कंसात भरून घ्यायचे. बघा ते काय, 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. आता इथं हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं. अवयव पद्धतीने सोडवताना गुणाकार किती पाहिजे, 70 गुणिले 3 म्हणजे 210 गुणाकार पाहिजे, 210 गुणाकार पाहिजे. बेरीज किती पाहिजे, तर बेरीज वजा 11 पाहिजे. त्या संख्या कोणते, 21 10 210. हे गुणाकार वजा 210 पाहिजे. गुणाकार ज्यावेळेस वजा पाहिजे असतं त्यावेळेस या दोन संख्यांपैकी एक संख्या धन असते, एक संख्या ऋण असते. म्हणजे मधलं चिन्ह मी मोठ्याला देतो आणि इकडं दुसरं चिन्ह अधिक मी इकडे देतो. म्हणजे दोन संख्या कोणत्या आहेत त्याकडे. मग मधल्या पदाची फोड करून काय होईल, 3x वर्ग वजा 21x व अधिक 10x वजा 70 बरोबर 0. मग यातला सामायिक घटक बघा, यातला सामायिक घटक बघा, 3x कॉमन येईल म्हणजे x वजा 7 अधिक 10 कॉमन येईल म्हणजे x वजा 7. मग या पायरीकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 3x दिले 10 दिले, 3x आणि 10 दिले, हे 3x दिले आणि हे 10 दिलेले. 3x आणि 10 हे त्यांनी दिलेले. बघा मी त्याला राऊंड करून ठेवतो तुमच्या लक्षात यावं म्हणून. ह्या गोष्टी दिलेल्या, न दिलेल्या गोष्टी या चौकोनात धरून घ्यायचं. म्हणजे x वजा 7 आणि इथेही x वजा 7. हे दोन कंस सारखे, कंसाबाहेरचं ते मी एका कंसात घेतलेले आणि दोन कंस सारखे असलेले हे दुसऱ्या कंसात येईल, x वजा 7. ओके, मग इथं हा कंस तरी शून्य असतो किंवा हा कंस तरी शून्य असतो. तुम्हाला म्हणते ज्या अर्थी दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे त्या अर्थी दोन्ही कंसापैकी कोणता तरी एक कंस काय असतो, शून्य असतो. मग 3x अधिक 10 बरोबर 0 किंवा
x वजा 7 बरोबर 0. x वजा 7 बरोबर 0. मग ह्याला सोडवल्यानंतर काय, त्यांनी ही पुढची पायरी सोडून दिलेली, ह्याला सरळ रूप देऊन हे येतं. x वजा 7 पलीकडे गेल्यानंतर काय होईल, हे अधिक 7 होईल. ओके, मी अधिक चिन्ह लिहिलेलं नाही तिथं. परंतु लांबी ऋण नसते ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. x काय आहे, x हे याची लांबी. मग लांबी ही कधीही ऋण नसते. लक्षात येतं ना तुम्हाला, लांबी केव्हाही ऋण नसते. मग वजा 10/3 हे कसं आहे, अग्राह्य आहे. मग x ची किंमत किती आहे, 7च असणार आहे. x ची किंमत किती आहे, 7 सेंटीमीटर म्हणून लिहितो, 7 सेंटीमीटर. मग याच्यावरून AB ची किंमत किती, AB म्हणजे काय, x. AB म्हणजे काय, x. हे 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर. आता CD तुम्हाला काढायचं, म्हणजे ही CD 2x अधिक 1 हेही तुम्हाला कच्च्या कामात करून बघावं लागेल. म्हणजे बघा, CD म्हणजे नेमकं काय, 2x अधिक 1. 2x अधिक 1 2 गुणिले 7 अधिक 1 म्हणजे 14 अधिक 1 म्हणजे किती झाला, 15. CD ची किंमत किती आली, 15 सेंटीमीटर. आणि AD आणि BC ह्या दोन्ही समान आहेत, AD आणि BC. आता त्याच्या किमती काढून घेऊ. दोन्हीपैकी एकाची काढली की दोन्ही समान असेल. AD आणि BC याच्या किमती काढायच्या. x वजा 2 आहे. AD ची किंमत किती आहे, x वजा 2. BC ची किंमत सुद्धा x वजा 2. x ची किंमत किती आहे, 7 वजा 2 म्हणजेच किती आलं, 5. बरोबर. मग AD आणि BC ची किंमत किती आली, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. कोणाला या उदाहरणांमध्ये अडचण आहे, या ठिकाणी हे वर्ग समीकरण सराव संच 2.6 संपलेले आहे आणि या वर्ग समीकरण प्रकरणातील सर्व सराव संच या ठिकाणी संपलेले आहे. लक्षात आलं ना हे प्रकरण, ठीक आहे.